साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा ठाईच वैसो ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा यावी नानिक असता पैसाधन न लगती सायास जावे वनांतरा सुखी घरा तुका म्हणे सुखे आहे सर्वाहुनी शहाणा तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी न लगती सायास जावे वनांतरा सुखी तुरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेलो बोलतो वचने अतिभाविका एका धणी तुमचा त्याची हास तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी पांडुरंगा करू नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. प्रस्तुत कीर्तन सेवेच्या अगोदर थोडासा परिहार. अखंड ही माझ्या माऊलीची वारी चालू आहे. 2026 ची ही वारी आळंदी ते पंढरपूर चालत चालत आलेली आहे आणि ह्या पंढरपूरच्या वारीमध्ये सर्व माझे मायबाप वारकरी त्या ठिकाणी आला आणि हे माझ्या मायबापाचं घर आहे, माझं माहेर आहे. बोलते मायला तुम्ही माझी माया, मी तुमचं लेकरू आहो. 59 वर्षाचं साधं नाही काही नाही. 59 वर्ष वय गेलं, काही काळ नाही दगडाला, पण हे दगड तुमच्या समोर उभा टाकला. तुमचं लेकरू आहे, सांभाळून घ्या आणि काही जरी बिघडलं तरी फार सांभाळून घ्या. आणि लई चांगलं बोललं तर ते तुम्ही तुमच्या सोबत घराला घेऊन जा आणि काही भगवंताने माझ्या पाठोपाठ तुमचं ध्यान करेल. आपल्याला काही शंका नाही. तुकाराम महाराजांनी नित्यनेमाचा अभंग आहे बरं का. हरिपाठ झाले की लगेच अभंग आहे आणि हे तुकाराम महाराजांनी सांगितले नामस कीर्तन साधन पैसे जळतील बापे जन्मांत. नाम हे सोपं सांगितलंय आपलं. आणि नाम घ्यायचं काय अवघड, कुठंच यायचं नाही. काहीच पैसे खरा एकच आवडी अनंत आळवा. कसं आहे, आपण काम करून आलो संसारामध्ये, काम करता कामामध्ये काही म्हणा राम नाम, काही म्हणायचं विठ्ठल 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 रामकृष्ण हरी म्हणायचं आणि ते करत करत आपण या ठिकाणी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यायचंय. इथंच नाही, आपल्या घरी सुद्धा, आपल्या शेतात सुद्धा, कुठे कुठंच काय. म्हणजे कसं आहे, महाराजांनी सांगितले नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. पाप कोण मोठमोठ्याचं पाप केलं आणि आपलं काय जाणार, फक्त नाव घेतल्यामुळं आपलं जे काही पापचं जे पाप आहे ते पाप जाते म्हणजे जातेच. वाल्मिक किंकर आपण वाल्याला होतो, वाल्मिक ऋषीच्या गावला होतो. तेवढं तर आपलं पाप नाही बाबा. आपण एवढं पाप केलो का? बिलकुल
मारतील नाही, त्यांनी ब्राह्मण मारलं आणि 7 रांजण भरलं. एवढं पाप केलं आणि योगायोग काहीतरी आला. शीतळ शांतीचा वारा, तिने सुख झाली शरीरा. नारद मुनीची भेट झाली, योगायोग येते, पाप झाले. कुठंतरी भगवंत म्हणते अरे बाबा थोडं चांगल्या मनाचा माणूस आहे पण पाप व्हायला, म्हणून नारद मुनी त्या ठिकाणी त्यांची भेट झाली आणि त्यांना सुद्धा वार करायला सुरू झाला. त्यावेळेस वाल्या थांब थांब थांब, अरे बाबा म्हणले हे गिऱ्हाईक मोठं दिसायले म्हणले. इथं आलं ते पण मारलं की उचक खाली खडा टाकले की भरत होतं, आता उभा टाक म्हणलाय. काय होय थांब म्हणले, वाल्या थांब, किती मारला असतो? नाही एवढं भरलं म्हणले. ठीक आहे चालते काय हरकत नाही, मला मार म्हणले, त्याबद्दल शंका नाही. पण तुझ्या बायकोला जाऊन विचारू नये म्हणले घरी की बाबा एवढं पाप करून आलो मी, ते कशासाठी करत असतो पाप, काय झालंय माझ्या संसाराला, हे तू जाऊन विचार याचं कोणी वाटेकरी आहे का. घरी जाऊन विचारलं तर म्हणले नाही म्हणले, आम्ही तुमची वाटेकरी, पापाचे वाटेकरी कोणी होणार नाही, पुण्याचे वाटेकरी होते. कारण की आपल्या वडिलांना पुण्य केलं तर पुण्य आपल्याला तेच पुण्य सतत थोडं मुलाला नातवापुरतं जाऊ शकते. पण पाप केलेलं असं आहे ते भयानकच आहे, त्याचा वाटेकरी कोण म्हणणार आहे. तर त्यावेळेस त्यांना अनुभूती आली आणि वाल्या परत आली. अरे बरोबर आहे महाराज म्हणला, मी नतमस्तक झालो, सर्व कथा तुम्हाला माहित आहे. मी आता रेडा बोललो म्हणजे त्याबद्दल काही शंका नाही तुम्हाला, बरं का, विश्लेषण जास्त होणार नाही आणि तुम्हाला मी तेवढं काही आनंद करणार नाही बरं का. त्याबद्दल थोडं मला माफी मागू सांगतो तुम्हाला. आणि परत आल्यानंतर बरोबर आहे म्हणजे काय हरकत नाही. मग ज्या वेळेस अनुभूती झाली, संताची संगत घडली. संत संगतीचे काय सांगू शकू, आपण परिके नाही तिथे, संत हे संतच आहे तुम्हाला. तिथं आल्याच्या नंतर तिला सांगितलं बरोबर आहे मग. मग त्यावेळेस मला काही येत नाही, काय करू, मरा 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 मराच आहे त्याच्या सारखं, मरा मरा मारा 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 मारा, ठीक आहे मारा माराचा मारा माराचा राम 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 अक्षर. आणि त्या वाल्मिक ऋषीने जिथं जी जपाला बसला त्या राहू वाटलं. आणि ज्या वेळेस योगाला 7व्या युगामध्ये त्यावेळेस या संताच्या कृपेची काय अनुभूती झाली की मूळ रामायणा आधी केली सीता शुद्धी. बोलिले वाल्मिक तैसेच करीन वर्तोनी लावीन नामा. साक्षात प्रभू रामचंद्राला वाल्मिक ऋषीनं जसं बोललं तसं वागावं लागलं. एवढा मोठा पापी पण नावे ठरले अपार, महापापी दुराचार. मोठमोठे पाप केलेले लोक आज भगवंत त्याला जवळ घेतला आणि त्याकडून त्याने जसं म्हणलं तसं करून घेतलं त्याला आणि वागलं देवाने. एवढं समज आपलं पाप नाही माय, आपण पापी नाही तेवढं, पण थोडस पाप आहे, थोडं बघ, थोडं शंका, थोडं तरी काहीतरी करायचं बघ, थोडं तुम्हाला माहित आहे सगळे तिथे, तेवढं सोडलं तरी संपलं का, बाकीचं काही नाही. कारण की एवढे मोठे तरले, आपण काय तरत नाही. तरले तरतील हा भरोसा, नामधारकाचा ठसा. ज्यानं नाम घेतलंय ते तरुण जाणार आहे बर का. तर तेवढं मोठा वाल्मिक ऋषीनं एवढं मारलेलं, एवढं पाप केलं, भगवंत त्याच्यासोबत त्यांनी म्हणलं तसं चाललं. तर तुमचं काय, तुम्ही आज तर आपण या आळंदीहून निघालो भास्करांना सोबत आणि सारखं चिंतन करत आहोत. मग काय अडचण आहे तुम्हाला इथं, तुम्ही म्हणलं तसं होते आता घराकडे. तुम्ही एवढंच करायचं आता की आपण इथं जसं वागलं तसं घरी वागायचं. घरचे लोक म्हणतात हे वेळ झाले म्हणतात, इथे वाटलं की तसं एक काम ते करणं आले, आपलं पण काम करायला, आपलं पणच बोलणं आले, काही ना आले, गावात विभिन्न आले, कुठं बोलायला कुठं जे करणं आले, काय करणं आले, येडं झाले म्हणतात. म्हणून का येडा झालो येडियाच्या गावा येडा बैसला अशी भोळा, कृपा करी शिव, कृपा झाली आपल्यावर माऊलीची आणि आपण वेडा झालो. आणि असंच वेड होऊन आपण घरी जायचं नाही हो. धनदारा पुत्रजन बंधू सोयी सर्व मिथ्याय जाणून शरण निवासी कोणीच नाही. आपले ते सगळे आपले कसे आहेत ते खिशे कपू आहेत. आपण चांगलं जोपर्यंत आहोत तोपर्यंत चांगलं म्हणणार आहे. आपण ऐन म्हणे खरं मरता तरी बरं, नाशिले घर तुमच्या संपल्यावर बरं. आता काही नाही, आता पॉवर मध्ये आहे, चांगला आहे. पण आता जसं आपण या ठिकाणी आज 20-22 दिवसापासून जसं भगवंताचं चिंतन करत चाललो तसंच आपण काम करत करत चालायचं आणि त्या ठिकाणी आपण आपल्या घरी आपलं जीवन क्रम
आणि आपलंच घर, आपलंच हे मंदिर करायचं, आपलंच जे कुटुंब आहे तेच संत सभा करायची, आपला प्रमुख आहे तोच आपला देव करायचा, आपला मालक आहे तोच देव करायचा, आणि आपण अशा पद्धतीने चालत राहायचं. ठाईच बैसवणी करा एक चित्त, आवडी अनंत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा. कोण जपलं? महान तपस्वी जपले सर्वजण. माझ्या गोरोबा काकांनी जपले. कुलालाचे वंशी जन्मले शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त. पंढरपूरला गेले काका, महादेवाचे भक्त होते आणि घरीच बसून आपला कर्म करत करत विठ्ठल 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्राचा सारखं जप चालू होता. कर्म करत 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 त्याने भगवंताचं चिंतनच केले. असं चिंतन केले कसं आहे बघा, मध्येच भगवंताचं चिंतन करत असताना थोडं परीक्षा असते, आणि परीक्षा झाली की परीक्षेमध्ये नापास होते. का म्हणजे पाठीमागचं पाप असते म्हणून थोडं नापास होते, संसारामध्ये नापास होते, आणि लोक त्याला नाव ठेवायला जातात. लागला भजनाच्या मागे, गेलं वाटोळ होऊन शेताकडे पडीत, याला बसलाय पारावर, असं होते. आणि कुठं तरी थोडं संसारामध्ये, आणि ते संसारामध्ये थोडं जर बाजूला झालं आणि विघटितपणा आला तिथं, समजायचं भगवंताची कृपा आपल्यावर व्हायली, आणि भगवंत आपला संसारात थोडं थोडं बाजूला काढायला. पण आपण तसं करणार, अरे मी एवढं देवाचं भजन करतो, एवढा काकडा करतो, एवढं कीर्तन करतो, एवढं मोठमोठं करतो, माझ्या संसार फाटका, असं कसं देवा? लगेच तिथे गुरफटला तो, आणि तिथंच ते थोर झाले आहे. तिथं अजिबात थांबायचं नाही आपण. हे अनुभव तर सांगतो बरं, दुसरं काहीच नाही. जितकं तुम्हाला दुःखामध्ये भगवंत सापडेल तेवढं सुखामध्ये कधी सापडणार नाही. हे काळ्या दगडावर रेष आहे, आणि हे अनुभव आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. माणसाला भजन करत असताना, भगवंताचे चिंतन करताना, वारी करताना अडचणी भरपूर येतात. आणि मध्येच म्हणते अडचणी आल्या का? काल आल्या अडचणी, भरपूर आल्या. कोणी म्हणलं पेरायचं आहे, कोणी म्हणलं अडचणी आहेत, पेरणी झाली की तुम्ही पुढे चला, मी मागे येतो, असं झालं. मग आता इथं झालं की आता इथं तर अधिक महिन्यामध्ये आपण सगळे साधू संत मंडळी आळंदीमध्ये काय महिनाभर काय धोंडे, काय भानगडी, काय भानगडी, इंद्रायणी शुद्ध करून ठेवले सर्वजण. आता काय करावं काय कळच ना, महिनाभर पूर्ण, आणि वारी तर पुढे आली. आता काय करायचं का? तू माऊली बोल मयाळ, चंद्रावडी शीतळ, पाण्यावडी पातळ, खरंच तू माऊली मारेस. मारूने काय केलं? आता काय करावं? म्हणजे लेकरं आमचे हे सगळे दगड आहेत, हे जड आहेत, याला कळना. तिथंच टाकतात, तिथं पाया पडतात, तिथंच कपडे टाकतात, काही करतात, घाण टाकतात, टाकू त्या काय, लेकर माझे आहेत. आता काय करावं म्हणले, वेग राजा या म्हणले, आता आपण काय करूया, टोटल इंद्रायणी स्वच्छ करूया. आणि लेकराला सांगितलं, लेकर हो तुम्ही पुण्यामध्ये राहा, जिथं आहात तिथं राहा, तुम्ही मध्ये येऊ नका बापू, मला थोडं साफसफाई स्वच्छता करायची आहे. कसं आहे माय, आपल्या घरामध्ये एक माऊली असते, वयोवृद्ध म्हातारी असते, आणि तिनं सांगते दसरा लाव रे नकर, आता एक 15 दिवस चांगलं राहा आणि स्वच्छता वागाकडे काही कामाचं नाव, असं म्हणते. ऐकच नाही पोरग. खप्पटपणे गेले की नाही, आजी ते दोस्त भेटले होते आणि तिकडे गेलतो, तिकडून आलो, झालं आजचे दिवस, आता उद्या काही नाही. आता हे असं त्या म्हातारीने किती सांगावं, पण त्या म्हातारी म्हणजे आपली माऊली आहे, आणि ती स्वच्छता केल्यानंतर आपण कमीत कमी श्रावण महिन्यात तर कमीत कमी आपण शुद्ध राहावं. श्रावण महिन्यामध्ये आपलं घर मंदिर ठेवावं, स्वच्छता राहावं. आपल्या घरामध्ये एक तरी माणूस लक्ष्मीकांत असते, आणि त्याचं तुम्ही ऐकायचं, लहान असो मोठा असो कोणी असो त्याचं ऐकायचं, आणि त्याच्यात काही लक्ष्मी असते, आपलं घर चालते. आणि त्यानं जर बाहेर निघाला तुमचं वाटोळं होते, त्याबद्दल काही शंका नाही. तुम्हाला अनुभव घ्या तुमच्या घरचा आहे, दुसरीकडे कुठे जायचं नाही. सत्संग आहे, सत्संगामध्ये तुमचं तुम्हाला अनुभव आहे. घर म्हणजे काय, हे काय स्मशानभूमी आहे का? घर म्हणजे एक मंदिर आहे आपलं. आणि भगवंतानं सांगितलंय, अरे बाबा तू जगाचं कल्याण करणार नाही, गावाचं करणार नाही, गल्लीचं करणार नाही, तुझं तू तुझ्या घराचं कर. घरामध्ये आपले संत मंडळ आहे, एकूण युगाला सांभाळ. पण आज कलियुगाचा
प्रवाह इतका जोरात चाललाय की बापाला पोरग बोलणं आले, पोराला बाप बोलणं आलं, त्याच त्याला आपल्या मंगडीमध्ये आले, माय पोरला बोलणं आली, पोरी मायला बोलणं आली. हे सगळं कुटुंब विस्कळीत व्हाले. त्याचं कारण एकच आहे, आपलं सत्संग नाही. सत्संग नाही आपला, केला नाही मग चालव माझा भगवंताचा जो नेम आहे. आपण आता इथून चाललो. आपण किती आहोत या ठिकाणी? 400 लोक आहोत. 400 वारकरी. अण्णाने 400 लोकांना आणलं. 400 500 असतील बर का. 500 आपले वारकरी आपल्या गावाकडे गेल्यानंतर आपली काय क्रांती होणार नाही. 500 अजिबात बदल करायचा नाही. प्रत्येकानं हे जे शब्द आहे कायम घेऊन चला. आणि 500 लोक प्रत्येकाला 5-5 धरा. आता एकाएकाला किती लोक झाला, आता किती बदल झाला तुमचा. मग तुम्हीच बी जर पक्क नसेल तर तिथं कसं उगवलं माय. हे जी बीज आहे, बीज आहो तुम्ही. आता तुम्ही साधे नाही. आता तुम्हाला माऊलीने काय केलंय, पाण्यानं, वाऱ्यानं, उन्हानं झडकून काढलं सगळं इथं. आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबा तुकाराम, मग असंच तुम्ही बी आहात. आता माझ्या पांडुरंगाचे निश्चित भक्त झाला तुम्ही. आता तुमच्यात बदल काहीच नाही. आता एकदम आता तुमचा कलर पांढरा होता आळंदीला आल्यावर, आता काळा झालाय. काळा झाला म्हणजे भगवंताच्या कलर मध्ये तुम्ही विलीन झाला. मग आता कशाला सुनो पावडर लावता तुम्ही गावाकडे जाऊन? लावू नका, कशातही जाऊ नका. फक्त तिथले जे 4 आहेत 4ला सुधारा तुम्ही. तुमचं कल्याण आहे. आणि आमच्या भास्कर महाराजाचं सुद्धा हे सगळं तृप्त जीवन मुक्त झालो असं त्यांचा आनंद वाटतो बरं का. याचं कारण काय? काहीच बैसून एक चित्त आवडी आनंद या रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र आज हे चाललं होतं. याच्यामध्ये आपण कुठं आलो? इकडे घराकडे गेलो. पण माऊलीने हे केलं काम. आणि माऊलीने काय केलं काम की पूर्ण इंद्रायणी स्वच्छ केली. इंद्रायणी पूर्ण स्वच्छ केली. पाणीच पाणी, कोणालाच यायचं नाही इकडे. आता हे शब्द किती साधा आहे, काय लय मोठा शब्द आहे. त्याने काय म्हणलंय शासनानं, आळंदीला पंढरपूरला जाणारे वारकरी आळंदीमध्ये यायचं नाही, पुण्यात राहायचं. हे ऐकायला सुद्धा अवघड आहे. तरी पण मारून म्हणजे लेकर आहे. थोडं करतात का तरी पण जीवन लय आहे तो, मऊ आहे तो. आणि यायला काही घेऊन जाणार आहोत का लगेच प्रस्थानच्या दिवशी तर रस्ता मोकळा. आनंद वाटला. मग आमचे भास्कर अण्णा बोले, वा साहेब बोलले लय आनंद झाला. बोले आता काय ना आपला रस्ता मोकळा झाला. माऊलीने रस्ता मोकळा केला. पण एवढंच करायचं, याच्यामध्ये आपला एक आदर्श घ्यायचा आहे. खरंच किती धोण्याचे महिने हो आणि काय बी हो, हे भांगडीत जायचं नाही काही. म्हणजे जे तीर्थावरचे पाप होते ते कुठंच माफ नाही. वज्र मला वज्रले पाहून म्हणजे कसं आहे, त्याचं कारण एकच आहे की आपण आपल्या घरी जे पाप करता, पाप होतेच. आपण लय पापी आहोत एवढे नाही, पण तरी पण बारीक 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 उगच बारीक बारीक बिनका आम्हाला दामाच काहीच नाही. त्याच्यात काहीच राह ना. अरे ते लय म्हणाले होय हो बघ झालं, तुला काय करायचे. पण एवढंच बारीक पाप संसारामध्ये मोठं होते. कधी बी काही कोण्याही जीवाचा नगडोमच वर्मे सर्वेश्वर पूज्य हे सर्व जीव हे ते महाविष्णूचा अवतार आहे. कोणा गावामध्ये असो कुठे असो प्रत्येकाला चांगलं अजिबात पाप करायचं नाही. कुठे तीर्थावर गेलं की तीर्थाचं जे वैभव आहे पावित्र्यता पाळायचं. तिथं अजिबात लईच वाटाच करत बसायचं नाही. काही भानगडी आता मोठमोठी धोंडे नेल्या तुम्ही, आता अर्पण केलं, मग आता टाकलं मध्ये. मग आता ते धोंडे कसं करावं. आता ते आता तिच्या काशीच लाखो धोंडे आले तिथं. तर त्याचं एकच आहे, तुका म्हणे एक भावाशी संतोषी वशे नामापाशी आपुले. फक्त भाव धरून समाधान राहावं. आणि असं काही कुठं पवित्रता भंग करू नये. तर माऊलीने आपल्याला अशा पद्धतीने केलं. त्याच्या पुढे आपला इंद्रायणीमध्ये घाण करायचं नाही, चंद्रभागेत घाण करायचं नाही, स्वच्छता राखायची. स्वच्छता हे कसं आहे बघा, सरकार येतील जातील त्याचा प्रश्न नाही, पण आपलं मर्यादा आपलं स्वच्छता पाहिजे. आपण जर घाण झालो तर आपल्या बाजूला कोणीच थांबणार नाही. लय अवघड आहे. आणि हे सगळं शरीराला सांभाळायला पाहिजे. आपण सांभाळल्याशिवाय काहीच नाही. शरीर सांभाळलं की तुम्हाला कोण विचारणार? अजिबात नाही. कोणते बी खात असताना सुद्धा
थोडं चांगलं मऊ समाधान खायचं, थोडस खायचं. बघत असताना जवळचं बघायचं नाही, दूरचं बघायचा प्रयत्न करायचा नाही. कारण की म्हणजे बघा नाही म्हणलं तर 18 ते 30 वस्तू दूरचं बघते मग